अहिल्यानगरमधून एक महत्त्वाची अपडेट. अहिल्यानगरमध्ये लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण विरोधी कायद्यासाठी मोर्चा काढण्यात येतोय. कायद्याचं प्रशासनाला स्मरण करून देण्यासाठी आज सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाईल. या मोर्चात आमदार संग्राम जगताप हे सहभागी होणार असल्याची माहिती आहे. अजित पवार असताना संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी मुद्दे घेऊन पुढे येतात का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. आता नांदेडमधून एक महत्त्वाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील एका तरुण विद्यार्थ्यानं आपली जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अपंगत्वावर मात करत संपूर्ण समाजासमोर प्रेरणादायी असा आदर्श निर्माण केलाय. दोन्ही हात नसतानाही पायानं लिहून 12वीची परीक्षा देणारा 19 वर्षीय सूरज शिवराज उबाळे आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरतोय. सूरज हा नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी आहे. त्याचा जन्मच दोन्ही हात नसलेल्या अवस्थेत झाला. मात्र या अपंगत्वानं त्याच्या आयुष्याला कधीच थांबवलं नाही. लहानपणापासूनच सूरजच्या आईवडिलांनी त्याला सामान्य मुलांप्रमाणे शिक्षणाची संधी दिली. अपंग शाळेत शिक्षण घेत 10वी पर्यंतचा टप्पाही पूर्ण झाला. 10वीच्या परीक्षेत सूरजनं 64% गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. 10वी नंतर सूरजनं कला शाखेत 11वीचं शिक्षण घेण्यासाठी कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शारीरिक अडचणींमुळे तो रोज कॉलेजला जाऊ शकत नाही. मात्र तो घरीच राहून दररोज 4 तास नियमित अभ्यास करतो. त्याच्या या शिस्तबद्ध अभ्यासामुळेच आज तो आत्मविश्वासानं 12वीची परीक्षा देतोय. हा मुलगा सूरज उबाळे आमच्याच शाळेच्या शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि आमच्याच कॉलेजच्या सेंटरमध्ये तो मॅट्रिकची परीक्षा देत आहे, 12वीची परीक्षा देत आहे आणि त्या पायानं लिखाण करतो, पेपर लिहित आहे. म्हणून आम्ही सुद्धा पाहण्यासाठी आलो होते की बा काय चमत्कार आहे. माणसं हाताला लिहू शकत नाहीत, हा मुलगा पायानं लिहितो. सर अभ्यास 2 टाइम, संध्याकाळी 2 टाइम, दुपारी 2 टाइम, सकाळी 2 टाइम, 7 टाइम अभ्यास करतो आणि सगळं पायानं करतो सर. लिहायचं सगळं पायानं. 10वी कुठून केली तू? सर डोंगरखेडला केली, निवासी अष्टंग विद्यालय. तिथं 10वीला 64% मार्क. दुसऱ्यांना सांगण्यात मला आपलं चांगलं व्हायला ना, हात असून ते सर सांगलीत ना, आज हात असून प्लास्टर बांधून आले तर लेखी द्यायला, त्यासाठीच मी एवढं सांगतो की बिन हाताचा पेपर लिहायला येत आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट